व्यक्ती होतात आणि गावात काचाच्या बाटल्या फोडल्या, त्यानंतर त्याला आपण एक गांधीगिरीच्या पद्धतीने शिक्षा देखील दिली, झाडू मारायला लावली. खरं म्हणजे मला काय बोलावं की समजा जितकं 42 टेम्परेचर या ठिकाणी आहे आणि या बाजार दारू फुल पिऊन त्या ठिकाणी एवढ्या हायवेवर इथं रस्त्यावर थम्सअपच्या कोकोकोलाच्या बाटल्या फोडतोय आणि सर्वदूर त्यांनी काचच का ठेवलं. 25 बाटल्या त्यांनी रस्त्यावर फेकलेल्या आहेत आणि सगळे काच करून टाकलेले. ज्याला गाड्याला तो काच टाकताय. आता इथे गाव आहे, त्या गावामध्ये सगळे रस्त्याने बाया जातील, महिला मुलं मुली खेळतील, काचच का झालं. आपण बघितलं किती काच झालेले आहेत आणि कोणीच बोलत नाही. सगळं गाव गंमत बघते त्याची. मी इकडनं लग्नावून येत होतो म्हणून मी ते बघितलं आणि त्यानंतर मग सोबत पोलीस होते, त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्याला झाडू देऊन सगळा रस्ता साफ करायला लावला. अर्धा रस्ता केला पण सगळं साफ करायला लावला. तर तो इतकी दारू प्यायलेला आहे, मला काय बोलत तेही समजत नाही. पण इथे त्याने पूर्ण रस्ताच बंद केला सगळं जवळपास. तरी सगळ्या बाटल्या टाकून रस्त्यावर पडून तुम्ही स्वतः त्याला झाडू मारायला लावलेले आणि सगळं साफ करायला लावलं. मग काय करतो एवढ्या मला उभं राहावं लागायचं 25 मिनिट त्याकडे रस्ता साफ करून घेतलाय. पण अतिशय चुकीचं गंभीर आहे ना. एवढ्या उन्हामध्ये होता खुशाल इथे सगळ्या बाटल्या फोडतोय, लोक इतकं ट्रॅफिक चाललेलं आहे आणि गाडी थांबून गेलेलं आहे. भाऊ, आपल्या भाषणामध्ये तरुणाई तुम्ही सांगत असतात की व्यसनाकडे वळू नका, मात्र या ठिकाणी अजबच प्रकार पाहायला मिळालाय. कोणाकोणाला थांबवणार आपण सांगणं आपलं काम आहे. आता याचं रोजचंच नाटक आहे म्हणे. असं आहे रोजच काही ना काही नाटक करतो म्हणे. अधूनमधून बाटल्या फोडतो रस्त्यावर. आज तो नेमका माझ्या समोरच दिसला. बघू आता त्याला मी पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. त्याच्याकडून सगळं रस्ता साफ करून घेतला. पण दुसरं कोण काढायचं? साफ केला जसा रस्ता